आयुर्वेदानुसार आवळ्याचा ज्यूस रिकामा पोटी पिल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात। आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतं। आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण वजन कमी करण्यास आवळ्याचा ज्यूस फायदेशीर असा असतो। आपण बाजारातून आवळ्याचा प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आणतोच, पण त्यापेक्षा जर घरीच 6 महिने स्टोअर करू शकतो असा आवळा न वाफवता, न शिजवता, कुठलाही पाक न करता आवळ्याचा ज्यूस बनवला तर किती भारी ना। खास गोष्ट म्हणजे हा ज्यूस आपण साखरेचा आणि गुळाचा वापर न करता बनवलाय। चला तर मग वेळ न घालवता पाहूया रेसिपी, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा। हिवाळा सुरू झालाय, मार्केटमध्ये आवळे यायला सुरुवात झाली आहे। इथे मी आवळाचा ज्यूस बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। एकदम टपोरे टपोरे आवळे घ्यायचे, मोठे मोठे आवळे घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये ज्यूस जास्त प्रमाणात असतो। आता हे आवळे मी स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घेतलेत, कारण या आवळ्यापासून आपण ज्यूस बनवणार आहोत आणि हा ज्यूस 6 महिने स्टोअर देखील करणार आहोत। मग या आवळ्यांना पाण्याचा थेंबाचा स्पर्श पण होता कामा नये, कारण हा ज्यूस आपण 6 महिने स्टोअर करणार आहोत। आवळाचा ज्यूस अनुषपोटी जर घेतला तर त्यापासून असंख्य असे फायदे होतात, जसे की पचनसंस्था सुधारणे, केस मजबूत आणि दाट होणे, चमकदार होणे, वजन कमी होणे, हृदय निरोगी राहणे। आवळाचा ज्यूस पिल्याने यकृत साफ होऊन जाते आणि शरीर निरोगी होते। म्हणून आपण बाजारातून प्रिझर्वेटिव्ह आवळ्याचा ज्यूस आणतो, पण असा प्रिझर्वेटिव्ह ज्यूस पिण्यापेक्षा घरीच आवळे आणून त्याच्यापासून ज्यूस बनवला आणि तो 6 महिने स्टोअर देखील करून ठेवला तर किती छान ना। मग आज आपण आपल्या किचनमध्ये 6 महिने स्टोअर करता येईल असा कुठलाही साखरेचा वापर किंवा गुळाचा वापर न करता, आवळा न शिजवता, न वाफवता, कुठलाही पाक न करता एकदम 5 मिनिटात होणारा ज्यूस बघणार आहोत, तो पण 6 महिने स्टोअर करता येईल असा। आहे की नाही इंटरेस्टिंग रेसिपी। आता हे कोरडे केलेले आवळे आपण एका सुरीच्या साहाय्याने कापून घेऊया, याचे तुकडे करून घेऊया आणि बिया बाजूला करून घेऊया। सुरीने कापून याच्या आपल्याला पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि बिया बाजूला करायच्या आहेत। हे पहा, आपण आवळे सगळे चिरून घेतलेत आणि याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बिया बाजूला केल्या आहेत। आता ह्या कट केलेले आवळे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे, त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची, म्हणजे सहज असा आपल्याला याचा ज्यूस काढता येईल। आवळ्याचा ज्यूस काढण्यासाठी इथे आपण मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे। आता या भांड्यामध्ये थोडा थोडा करून आवळ्याचे तुकडे घालायचे आहेत आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची। ही बघा, आपण आवळ्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे आवळे बारीक करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करायची आहे। बघा, अशी बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे, म्हणजे याचा ज्यूस चांगला निघेल। मी इथे 3 बॅचमध्ये आवळे बारीक करून घेतलेत आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण इथे एक बाउल घेऊया किंवा कढई घेऊया खोलगट, आणि या बाउलवरती किंवा कढईवरती एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे। आता या स्वच्छ अशा टाकलेल्या कपड्यावरती आपल्याला सगळी आवळ्याची पेस्ट ठेवायची आहे किंवा काढून घ्यायची आहे। आता या कपड्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आणि हा कपडा हळूच पिळायचा आहे, दाबायचा आहे, म्हणजे सगळा ज्यूस बाहेर येईल। कपडा दाबून दाबून किंवा पिळून पिळून मस्त याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। किती मस्त असा ज्यूस बाहेर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। हाताने चांगला प्रेशर देऊन पिळायचा आहे, म्हणजे ज्यूस सगळा बाहेर पडेल आणि फक्त चोथा कपड्यामध्ये शिल्लक राहील। हे पहा, ज्यूस असा बाहेर मस्त तयार झाला आहे, बाहेर पडला आहे सगळा। आता हा ज्यूस आपण बाजूला ठेवूया। आता तुम्ही बघू शकता कपड्यामध्ये किती चोथा शिल्लक राहिला आहे। आता हा चोथा आपल्याला काही कामाचा तर नाही आहे, पण हा चोथा तुम्ही वाळवून केसाला हेअर पॅक बनवू शकता किंवा याच्यामध्ये थोडी मीठ, काळं मीठ घालून याचं मुखवास तयार करू शकता। हा जो चोथा राहिला याच्यामध्ये फायबर असतं बऱ्यापैकी, त्याच्यामुळे हा नाही वापरला तरी चालेल। हा चोथा आपण बाजूला ठेवूया। आता इथे आपण घेतलेली आहे 1 वाटी भरून खडीसाखर। ही खडीसाखर आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरला।
ज्यूस गोड व्हावा याकरता आपण यामध्ये अजिबात साखर किंवा गूळ टाकणार नाही आहे. इथे आपण त्याऐवजी खडी साखर घालणार आहोत. साखर खाल्ल्याने कॅलरीज वाढतात, त्याच्यामुळे वजन देखील वाढते. मग आज आपण साखरेऐवजी खडीसाखर इथे वापरणार आहोत. खडीसाखरचा वापर केल्यामुळे वजन देखील नियंत्रित राहते आणि ज्यांना लठ्ठपणाच्या तक्रारी आहेत त्यांचे वजन देखील कमी होते. म्हणून वजन कमी करण्यासाठी साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर करावा. आता ही 1 वाटी मी साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे, त्याचं चांगली पिठी केली आहे तयार. आता ही साखर आपण या ज्यूसमध्ये घालूया. मी इथे थोडी कमीच खडीसाखर वापरलेली आहे. तुम्ही इथे 2 वाटी खडीसाखर वापरू शकता. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला गोड हवं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर इथे घालू शकता. आवळा चवीला तुरट असतो, मग या ज्यूसला टँगी फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये घालत आहोत 1 चमचा जिरे पावडर. आता इथे घालणार आहे 1 चमचा भरून काळं मीठ. आता ॲड करूया अर्धा चमचा भरून साधं मीठ. आता हे सर्व पदार्थ घालून हा ज्यूस चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळे पदार्थ आणि ज्यूस एकजीव होऊन जातील आणि चव बॅलन्स होऊन जाईल. अजून फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये तुम्ही 1 लिंबू पण पिळू शकता, म्हणजे आवळ्याचा तुरटपणा अजिबात जाणवणार नाही. आज मी थोड्या प्रमाणात ज्यूस बनवलेला आहे आणि हा ज्यूस मला कमी गोड हवा होता म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 वाटीच खडीसाखर घातली. पण जर हा ज्यूस तुम्हाला जास्त वेळ स्टोअर करायचा असेल तर खडीसाखरेचं प्रमाण वाढवा आणि याच्यामध्ये 1 लिंबू पिळून टाका. आता हा हलवलेला ज्यूस मस्त एकत्रित झालेला आहे. आता हा ज्यूस आपण एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया आणि एका बाटलीमध्ये भरून घेऊया. पण ही बाटली आपल्याला एकदम कोरडी घ्यायची आहे. ही बाटली पूर्णपणे कोरडी असली पाहिजे. बाटलीला थोडं पण पाणी लागलेलं असलेलं नाही पाहिजे, कारण हा ज्यूस आपण स्टोअर करून ठेवणार आहोत. तो टिकावा याकरता बाटली एकदम कोरडी करून घ्यायची आहे. आता हा ज्यूस या बाटलीमध्ये आपण भरून ठेवूया. मस्तपैकी ही बॉटल पण भरलेली आहे. आता आपण याला झाकण लावून ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता जेव्हा पाहिजे तेव्हा रेडी टू मेक असा ज्यूस घ्यायचा आणि ग्लासमध्ये 2 ते 3 चमचे हा ज्यूस घालायचा. आपल्याला जेवढ्या प्रमाणात ज्यूस हवा आहे तेवढ्या प्रमाणात घ्यायचा आणि याच्यामध्ये ग्लास भरून पाणी घालायचं. आता पाणी घालून हे सगळं मिक्स करायचं. तयार आहे आवळ्याचा ज्यूस. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर आरोग्यासाठी एकदम फायदेशीर ठरतो. हा ज्यूस म्हणजे सर्व गुणांनी भरलेला खजिनाच. आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतातच, पिल्यावर एकदम फ्रेश असं वाटतं. मग विदाऊट साखर, विदाऊट गूळ, न शिजवता, न वाफवता, न कुठल्याही प्रकारचा पाक न करता तयार केलेला 5 मिनिटात तयार केलेला आवळाचा ज्यूस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.